हालेलुया. आजचा जो विषय आहे तो हा आहे पाप लपत नाही. या शीर्षकावर आजचं वचन आपण घेणार आहोत. शीर्षक आहे पाप लपत नाही. या ठिकाणी रोमकरास पत्र 6वा अध्याय 11 पासून काही वचन आपण वाचूया. रोमकरास पत्र 6वा अध्याय 11 ते 13 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. रोमकरास पत्र 6वा अध्याय 11 ते 13 वचन. तसेच तुम्हीही आपणास ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेलेच पण देवाला जिवंत असलेले असे माना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का पॉल म्हणतो कशामध्ये आपण मेलो? पापामध्ये. कशामध्ये मेलो? पापामध्ये. आणि ख्रिस्तामध्ये आम्हाला काय मिळाले? जीवन. आम्हाला काय मिळाले? जीवन. आणि म्हणून पॉल या ठिकाणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की जुनं जीवन संपलंय आणि तुम्ही आता नवीन जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला जे नवीन जीवन मिळालेलं आहे ते त्याच प्रकारे जगायचं आहे जी अपेक्षा किंवा ज्याचं वर्णन प्रभूने शास्त्रामध्ये केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? पुन्हा पापात तुम्हाला जगायचं नाहीये. तर प्रभूने जो मार्ग नवीन प्रगट केला त्या मार्गात आम्हाला चालायचं आहे. पुढे काय म्हणतो पॉल आपण वाचूया. यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या स्वाधीन व्हावे अशा प्रकारे पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. ओके, पुढं. आणि तुम्ही आपले अवयव अन्यायाचे शस्त्रे होण्याकरिता पापाला सादर करीत राहू नका. ओके, खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमचं अवयव कोणाचे स्वाधीन करू नका? अन्यायाचे. तुम्ही तुमचे अवयव अन्यायाच्या स्वाधीन करू नका. यासाठी का त्याचा उपयोग कोण करणार? सैतान. त्याचा उपयोग कोण करणार? सैतान. पण तुम्ही तुमचे अवयव कोणाचे स्वाधीन करा? देवाच्या म्हणजे प्रभूच्या मार्गात ते स्वाधीन करा. प्रभूची इच्छा आहे किंवा पॉल यातून आम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो या ठिकाणी का लिहितो ते पण आम्हाला समजायचं आहे. का अनेक लोक ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला, जे प्रभूमध्ये आले, ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला, जे प्रभूमध्ये आले, पण त्यांचं जुनं जीवन अजूनही बदललेलं नाही. किंवा त्या ठिकाणी असं येऊ शकतं की त्यांनी पुन्हा आपलं जीवन पापाच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि म्हणून पॉल या ठिकाणी त्यांना समजून सांगतोय की जुनं जीवन संपलंय, नवीन जीवनामध्ये पदार्पण झालंय आणि आता जुनं जीवनाचा तुमचा काही एक संबंध नाही. तर तुम्हाला नवीन जीवन जगण्यामध्येच तुमचं आयुष्यक्रम घातलं पाहिजे. जे नवीन जीवन प्रभूने सांगितलं त्यामध्ये चालणं अत्यंत गरजेचं आहे. पण या ठिकाणी ज्या प्रकारे त्यावेळेस ती अवस्था होती, आजही प्रभूला ती अवस्था आम्हामध्ये सापडती का प्रभू येशूमध्ये येऊन देखील आम्ही जुन्या जीवनाकडे किंवा त्याच मार्गाकडे चालतो जे देवाच्या विरुद्ध आहे. समजतंय का? ज्या प्रकारे पॉल सांगत होता कोणाला? कोणत्या मंडळीला? रोमच्या मंडळीला. कोणत्या? प्रभूमध्ये बाप्तिस्मा पण घेतला, प्रभूचा स्वीकार पण घेतला, स्वतःला ख्रिस्ती किंवा विश्वासाला लेवल लावून घेतलं, पण पुन्हा जुन्या जीवनाकडे वळलेले आहेत. आणि म्हणून प्रभू म्हणला का उपदेश पुन्हा दे का जे रोममध्ये चालू होतं ते आज या ठिकाणी चालू आहे. का ते प्रभूचा स्वीकार तर केलाय, बाप्तिस्मा तर घेतलाय, मेंबरशिप तर आहे, पण जुनं जीवनक्रम बदललं नाहीये. ते अजूनही पापात आनंद करत आहे. पण त्यांना असं वाटतं की आता आम्हाला लेवल लागलाय का आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्हाला लेवल लागलाय का आम्ही विश्वासणारे आहोत, आम्हाला लेवल लागलाय का आम्ही चर्चचे मेंबर आहोत, आता आमचं पाप उघड होऊ शकत नाही. पण देवाला सांगायचं की जरी तुम्ही प्रभूमध्ये आहात पण लक्षात ठेवा की तुमचं पाप हे पापच आहे आणि पाप अधिक दिवस लपत नाही तर परमेश्वर ते पाप समोर आणणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? अनेक लोकांना काय वाटतं आता कोणामध्ये आपण? देवामध्ये. कोणामध्ये? देवामध्ये आहे. आणि मग थोडंफार इकडे तिकडे झालं तर काय फरक पडतो? आता मी सेफ आहे का? कारण माझा बाप्तिस्मा पण झाला, माझं चर्चमध्ये नाव पण आहे, माझी वर्गणी पण आहे, माझं फ्युनरलची जागा पण फिक्स आहे आणि सर्व फिक्स झालेलं आहे. आता मला काही एक फरक पडत नाही. देव म्हणतो का गैरसमज आहे. कदाचित तू त्यांना फसवलं का आता मी प्रभूमध्ये आलोय पण मुळात तू माझ्यामध्ये नाहीये आणि तू जे पाप करतोय त्या पापातून तू बाहेर पड. कारण ते पापातून बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बायबल सांगतं पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून स्वतःला तू भुलवण्यापासून वाचव. कारण अनेकदा आम्ही काय करतो? स्वतःला भुलवतो. स्वतःला काय करतो? भुलवतो. आम्हाला असं स्वतःला एक्सप्लेन करतो किंवा आम्ही स्वतःला असं समजून सांगतो की तू जे करतोय ते मुळात पाप नाहीये, मुळात ते पाप नाहीये. परिस्थिती तशी आहे म्हणून तू तसा आहे किंवा त्या स्थितीमध्ये तुला तोच निर्णय घ्यावा लागतो, तुला पर्याय नाहीये आणि म्हणून तू ते करतो आणि कदाचित देव तुला ॲडजस्ट करून घेईल. आणि म्हणून या ठिकाणी अनेक लोकांनी स्वतःला एक सहानुभूती दिली आणि सांगितलंय की तू जे करतो ते पाप नाहीये, कदाचित देवापासून ते मान्य, जे तू करतो ते तू करत राहा. पण देवाची इच्छा आहे की आम्हाला कळावं की जुनं जीवन संपलंय आणि तुम्ही प्रभूमध्ये प्रवेश केलाय म्हणून जुन्या जीवनाचा तुमचा काही एक संबंध नाही. तर तुम्ही जे लपून करताय किंवा ते ज्या गोष्टी करताय तुम्ही त्या सोडून द्या, नाही तर येणाऱ्या दिवसात परमेश्वर तुमचं पाप उघडं करणार आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? ओके, पुढे जाऊया आपण. अजून एक वचन घेऊया म्हणजे आम्हाला अजून चांगलं कळेल. 2 पेत्र पहिला अध्याय आणि 4थं वचन. 2 पेत्र पहिला अध्याय 4थं वचन. म्हणून त्याच्या योगे आपणास मौल्यवान व अत्यंत मोठी वचने दिलेली आहे, यासाठी की त्याच्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जी हवेमुळे आहे ती चुकून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय काय लिहिलं या ठिकाणी? आम्हाला काय चुकवायचंय? दुष्टाई. ओके, ठीक आहे. पुन्हा वाचेल, लक्ष द्या. हा, रीड कर. म्हणून त्याच्या योगे आपणास मौल्यवान आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत, यासाठी की त्याच्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जी हवेमुळे आहे हा, ती ओके ओके. बायबल सांगतं की त्यांनी आम्हाला काय दिलेत? वचन. वचन. त्यांनी आम्हाला काय दिलेत? वचन. वचन. वचन काय देतं? ज्ञान. ज्ञान. वचन काय देतं? ज्ञान. ज्ञान. हे ज्ञान कशासाठी आहे? दुष्टापासून ज्ञान बरं आणि वाईटाचा फरक करण्यासाठी. बरं आणि वाईटाचा फरक करण्यासाठी. तो म्हणतो का वचन तुम्हाला दिलेत, ज्ञान तुम्हाला दिलंय, तुम्ही बरा वाईटाचा फरक करावं आणि जी दुष्टाई आहे तिला चुकवावं. जी दुष्टाई आहे, जे चुकीच्या गोष्टी, तिला काय करावं? चुकवावं. पण आज गणित उलट आहे. आपण दुष्टाईला नाही चुकवत, आपण कोणाला चुकवतोय? वचनाला. समजतंय का? आज आपल्याला सैतानाला चुकवायचंय. आपण सैतानाला नाही, एक तर देवाला चुकवतो, नाही तर वचनाला चुकवतो. कशा प्रकारे? यस, वचन आम्हाला प्रगट करतं की तू पाप करतोय, वचन आम्हाला सांगतं की तू चुकतोय. आपण आपल्या हृदयातली इच्छा पूर्ण करण्यासाठी, ती जे आपल्यात जे प्रबळ होत जातं ते पूर्ण करण्यासाठी आपण कोणाचा आडोसा घेतो? समजतं का या ठिकाणी काय म्हणायचं? या ठिकाणी का वचन तुम्हाला दुष्टाई चुकवण्यासाठी आहे, पण वचनाद्वारे तुम्ही दुष्टाई चुकवत नाही, परंतु तुम्ही दुष्टाईंना आमंत्रण देता आणि प्रभूचं वचन चुकवता आणि अन्यश्री गोष्टी, चुकीच्या गोष्टी तुम्ही आमंत्रण देता. कळतंय का? पेत्र काय म्हणतो? काय चुकवायचं? दुष्टाई. काय चुकवायची? दुष्टाई. पण आपण दुष्टाई चुकवत नाहीये. दुष्टाईला काय देतोय? आमंत्रण. आणि आपण वचन चुकवतो. काय चुकवतो? वचन. वचन सांगतं काय चुकीचं आहे, आपण म्हणतो नाही ऐकलं. समजतंय का? वचन सांगतंय करू नको, आपण तो नाही, तुला माहिती स्थिती काय. कळतंय का? आवड चाललंय. पुन्हा सांगतो, काय चुकवायची? दुष्टाई. पण आपण दुष्टाई नाही चुकवत, आपण वचन चुकवतो. वचन तुम्हाला बोध करतं, पण तुम्ही वचनाला प्रत्युत्तर देऊन सांगता का नाही, मी जे करतो ते बरोबर आहे, मी जे करतोय ते बरोबर आहे, मी ज्या स्थितीमध्ये आहे तिथं तेच केलं पाहिजे. प्रभू म्हणतो की मी तुला दुष्टाई चुकवायला लावली, तू दुष्टाई सोडतो आणि तू वचनात चुकवतो. कळलंय का अर्थ? आणि म्हणून आम्ही जे पाप करतो ते पाप परमेश्वर उघडकीस आणेल. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही जे पाप करता त्या पापात आनंद करू नका, तर पहिले तपासून पहा का जे ज्ञान तुमच्यामध्ये आहे ते खरंच ज्ञान आहे का अज्ञान आहे. समजतंय का? एखादं पाप आपण करतो, एखादी चुकीची गोष्ट करतो, किंवा पाप किंवा चुकीचं न म्हणता एखादी गोष्ट माझ्या हृदयाला आवडते. कशाला आवडती? आणि जर मला ती करायचीच आहे, जर ती मला करायचीच आहे, मग मी काय शोधतो करण्या अगोदर? वचनाचा पुरावा. पण जर तो मला भेटत नसेल तर मी कसं ना कसं ती चिरफाड करणार त्या वचनाची, आणि कसं ना कसं ते घेणार आणि माझी इच्छा मी ती पूर्ण करणार. समजतंय का? म्हणून प्रभू काय म्हणतो की जे ज्ञान तुझ्यामध्ये आहे, जो प्रकाश तुझ्यामध्ये आहे, खरंच तपासून बघ का तो प्रकाश आहे का अंधार आहे. वचन आहे, आपण काढूया. लूक 11वा अध्याय आणि 35 वचन. लूक 11वा अध्याय 35 वचन खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकासाठी लिहून घ्या, दिवस रात्र मनन करा या वचनावर. लूक 11वा अध्याय 35 वचन. कारण जसं मी सांगितलं की सैतान नेहमी पाप आपल्यासमोर वाढून ठेवल, मोह आपल्यासमोर आणेल, आपली इच्छा होईल ते करण्याची. पण एकदा वचन आपल्याला अडवतं, पण आपण काय करतो? शॉर्टकट शोधतो. आपण वचन शोधतो कशा प्रकारे मला आडोसा भेटेल आणि मी माझी देहाची इच्छा पूर्ण करेल. पण प्रभूला असं म्हणायचं की तू जे वचन शोधून काढलं ते खरंच त्या प्रकारे त्या ठिकाणी लागू होतं का? तू जो त्या ठिकाणी जो वचनाचा रेफरन्स देतोय तो तिथं मॅच करतोय का? ते समजण्यासाठी हे वचन आपण वाचणार आहोत. रीड कर. यास्तव तुम्हामध्ये जो उजेड आहे तो अंधार आहे की काय हे पहा. ओके, काय लिहिलंय?
यास्तव हा तुम्हामध्ये जो उजेड आहे, हा तुम्हामध्ये काय आहे? उजेड उजेड म्हणजे काय? प्रकाश, देवाचा प्रकाश. ओके. आध्यात्मिकरित्या वचन, वचन. वचन. तुम्हामध्ये काय आहे? वचन. वचन. तुम्हामध्ये जे वचन आहे, खरंच ते वचन त्या ठिकाणी त्या प्रकारे आहे का ज्या प्रकारे तुम्ही त्याचा अर्थ घेताय? का तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो तसा अर्थ त्याचा काढून घेतलाय आणि तुम्ही तुमची देहाची इच्छा पूर्ण करत आहात? समजतंय? म्हणून देव म्हणतो का तू जे स्वतःच्या मनाने स्वतःच्या इच्छेने करतो आणि तुला वाटतं का नाही मी न्यायी आहे, मी नीतिमान आहे, कदाचित कुणी माझं पाप उघडकेस आणू शकत नाही, कुणी मी जे करतोय ते अयोग्य ठरू शकत नाही, पण देवाचं असं म्हणणं आहे का तुम्ही जे करताय ते अधिक दिवस लपू शकत नाही. परमेश्वर ते सर्व उघडकेस आणणार आहे. म्हणून आम्हाला पापाच्या स्वाधीन होऊ नये म्हणून यासाठी वाचणं गरजेचं आहे. जी देहाची इच्छा आम्हामध्ये उड्या मारती आणि आम्हाला वेगवेगळे शॉर्टकट सांगते, एकदा तपासून पहा ते राईट आहे का रॉंग आहे. का माहिती आहे का? आमचा स्वभाव असतो एकदा समजा जी गोष्ट मला करायची मग ती करणार. एकदा जर मला एखादी गोष्ट करायची तर मी ती करणारच, पण जर ती मला करायची तर मला त्यासाठी काय पाहिजे? वचनाची बॅकिंग पाहिजे. काय पाहिजे? वचनाचा पुरावा मला पाहिजे. आणि जर एखादा मला अडवतोय ते करू नये तर मी त्याला सहमत होणार नाही. मी तेच वचन शोधणार जे माझी इच्छाला अडवत नाही. कळतं का मी काय म्हणतो या ठिकाणी? उदाहरण उभं राहायचं पहा. आता ज्ञान आहे माझ्यामध्ये काय? प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये काय येतं? ज्ञान. प्रत्येकानं बरं वाईटाचा फरक समजतो, पण माझ्या हृदयात एखादी गोष्ट हवी झाली का मला ती गोष्ट करायची, पण माझ्यातला विवेक मला अडवतोय का नाही हे चुकीचं, हे करू नको. समजतंय? तरी पण मी काय करणार? 4 सेवा करून त्याच्याबद्दल काय घेणार? सल्ला घेणार. काय घेणार? सल्ला. पण ज्या सेवाकडे मी सल्ला घेतो जर त्याचा सल्ला माझ्या इच्छेच्या विरुद्ध असेल तर मला त्याचं पटणार नाही. कळतंय का? मला एखादी गोष्ट करायची, चला मी विचारून बघतो आणि मी उडतो प्रश्न विचारून त्याला डायरेक्ट नाही इनडायरेक्टली विचारतो, पण ज्या त्याच्यातलं उत्तर माझ्या इच्छेच्या विरुद्ध चाललंय म्हणतो नाही गडबड आहे. बरोबर आहे? असं थोडी आहे. पण मी त्या सेवेकडून घेतो जो माझ्या हृदयाची इच्छा अडवत नाही, पण त्याच्यात माझ्या इच्छेला मोकळीकता भेटते. समजतं का मी काय म्हणतो? अवघड चाललंय का माहिती आहे का? आम्ही ठिकठिकाणी प्रार्थनेला जातो, मग अनेक ठिकाणी असं होतं की एखाद्यास पालक सांगतात की चुकीचं आहे करू नका, पण त्यांच्या हृदयाला ती ठेस लागती. मग ते काय करतात? सेकंड रेफरन्स आपल्याकडून घ्यायला बघतात का आपण त्यांना परमिशन द्यावी का मी जे करतो ते बरोबर आहे. मुळात पालकच आम्हाला समजून घेत नाही. समजतं का अवघड चाललंय? मी काय एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो समजतंय का? का तुमच्या हृदयात जसं एखादी गोष्ट हवी होती ती देहाची गोष्ट का तुम्हाला ती करायचीच आहे, मग त्यावेळेस तुम्ही ज्यास तुम्हाला नकारात्मक उत्तर येतं तर तुम्ही ते ऐकत नाही, तुम्ही त्याला सहमत होत नाही, तर तुम्ही कसं ना कसं कुठून ना कुठून तो शॉर्टकट शोधता का ज्याच्यामध्ये तुमची हृदयाची इच्छा पूर्ण होईल. आणि म्हणून ते म्हणतो का तुला असं वाटतं का तू वाचला का? कारण तू काय शोधून काढला? रेफरन्स. तू शोधतो का कुठं ते वचन मला भेटेल, आणि मग कसं ना कसं ते काही ना काही रेफरन्स तुला भेटतो आणि तू ते आडोसा घेतो आणि तुला वाटतं का आता मी वाचलो का? कारण माझ्याकडे पुरावा आहे. पण ते म्हणतो ऐक, तू लपू शकत नाही. जे काही तू अंधारात करशील ते मी उजेडात आणणारा परमेश्वर आहे. समजतंय का? मी मुद्दामून हा रेफरन्स का घेतला? पहा, जगात 2 प्रकारचे व्यक्ती आहेत, एक जगिक आणि एक आत्मिक. एक जगिक आणि एक आत्मिक. जगिक व्यक्ती ज्यास पाप करतो, व्यक्ती ज्यास पाप करतो त्याला ज्ञान आहे का? त्याच्याकडे काय नाही आहे? वचन. पण जसं आत्मिक व्यक्ती म्हणजे जो प्रभूमधला व्यक्ती पाप करतो त्याच्याकडे वचन नाही का? त्याच्याकडे वचन नाही का? आहे. पण तो व्यक्ती वचन असताही देखील पाप करतो, कारण तो दुसरा कसला नाही, वाष्टाचाच आडोसा घेऊन पाप करतो. कळतंय का? पहा, समजण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे. जगिक व्यक्ती आणि आत्मिक व्यक्ती. जगातला व्यक्ती, ख्रिस्ती व्यक्ती किंवा विश्वासणारा व्यक्ती, जगिक व्यक्ती जसं पाप करतो त्याच्याकडे ज्ञान नाही आहे आणि म्हणून तो ते पाप करतो. पण जो प्रभूमधला व्यक्ती त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याला माहिती आहे काय चुकतंय, तरी पण त्याला त्याची इच्छा पूर्ण करायची म्हणून वचनाचा आडोसा घेऊनच तो पाप करतोय आजकाल. आणि म्हणून ही गोष्ट प्रभूला न आवडणारी आहे. आणि म्हणून ते म्हणतो का तू जे अंधारात करतो मी ते प्रकाशात आणणार आहे. समजतंय का या ठिकाणी? म्हणून प्लीज तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये असताल जे देवाच्या विरुद्ध आहे, प्रभूची इच्छा त्याच्यातून बाहेर पाडा. कारण तुम्हाला वाटतं की मी वाचलोय आणि माझ्याकडे पुरावा आहे, मला कोणी काय बोट दाखव, माझ्याकडे 4 प्रूफ आहे.
ते म्हणतो का गैरसमज तसा करून घेऊ नको, कारण तुला जगाला हिशोब नाही द्यायचा आहे. तुला कोणाला हिशोब द्यायचा आहे? देवाला. कोणाला? देवाला. समजा उदाहरणार्थ मी समजून सांगतो, आम्ही दोघं मित्र आहोत आणि मी काहीतरी चुकीचं करतोय, पण मला भीती, मला कोण बोलल? प्रमोद. पण प्रमोदचे 4 गुपित गोष्टी मला माहीत असेल तर मी घाबरणार का? मी घाबरणार का? नाही, कारण मला माहिती आहे जर तू मला बोलणार आहे ना, तुझ्याही 4 गोष्टी मला माहीत आहे. आणि म्हणून मी ज्यावेळेस पाप करतो मी कॉन्फिडेंटली करतो, कारण मला असं वाटतं का मला अडवणारा कोणी नाही. का? कारण याच्या ताकदच नाही मला काही बोलावं, तर ऑलरेडी याचं पाप माझ्यासमोर उघडं आहे आणि म्हणून मला कोणी पकडू शकत नाही. पण देव म्हणतो का जे काही तू अंधारात करतो मी ते प्रकाशात आणणार आहे. म्हणून या ठिकाणी विशेषतः प्रभूची इच्छा आहे का ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला आहे ते पुन्हा जुन्या जीवनक्रमाकडे वळू नये आणि पाप त्यांनी करू नये. कारण तुम्ही जे काही कराल परमेश्वर ते उघड करणार आहे. कदाचित तुम्हाला वाटतं का मला कुणी पाहत नाही, कदाचित तुम्हाला वाटतं का नाही वचनाचं ज्ञान एवढं माझ्याकडे का कुणी मला वचनात पकडू शकत नाही, तर देव म्हणतो का तू अज्ञाने, कारण वचनाचा धनी तो परमेश्वर आहे आणि तो तुला सर्व काही चांगल्या प्रकारे समजून सांगतो. पण देवाला माहीत तुझा आतला खेळ काय आहे, तू कशा प्रकारे त्याच्यातून वाचण्याचा प्रयत्न करतो. जे घेतलं पाहिजे तू ते घेत नाही आणि बरोबर तेच घेतो जिथे तुझी देहाची इच्छा पूर्ण होते. समजतं का? आवड चाललंय? समजतं का सर्वांना? हे वचन आहे ना प्रत्येकाशी बोलतं, पण अनेकदा त्या ठिकाणामध्ये आपण घेत नाही जिथे आपल्या जीवाला झळ लागते, जिथे वचन आपल्याला टोचतं तिथं आपण शॉर्टकट मारतो किंवा आपले कान बंद करतो आणि आपण तसंच पुढं चालत राहतो. पण देव म्हणतो का मला सगळं माहीत आहे का तू कितपर्यंत मला आतमध्ये परवानगी देतो आणि कितपर्यंत मला तू नाकारतो. म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा आहे का आम्हात जो अंधारातल्या गोष्टी आहेत त्याला आम्ही परवानगी देऊ नये, तर आम्ही त्याच्यापासून दूर राहणं याच्यामध्येच आमचं हित आहे. कारण जे काही अंधारात करू परमेश्वर ते प्रकाशात आणणार आहे, कारण तुम्ही देवाला वचनाचा रेफरन्स देऊन थकवू शकत नाही. समजतंय का? प्रमोद जर मला काही म्हणला तर मी त्याला कोणता आडोसा देणार? वचनाचा. कोणता आडोसा देणार? वचनाचा. अरे तुला नाही माहिती वचन काय सांगतं. मी वचनाचा बेस घेईल आणि वचनाच्या आधारावर त्याला स्वतःला सांगून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार. कदाचित माझी चालाकीतनी मी वाचून जाईल, पण देव म्हणतो का त्याच्यापासून तू वाचेल पण माझ्यापासून तू वाचणार नाही. समजतंय का? म्हणून जसं आपण शीर्षक घेतला होता का पाप लपत नाही, म्हणून अशा कोणत्याच पापात पडू नका आणि त्याचं एक्सक्यूज आपल्याकडे ठेवू नका का नाही जरी मी पाप करतो माझ्याकडे कारण आहे आणि त्या कारणावर मी वाचल्या जाईल. हा गैरसमज आहे. पुन्हा पापाची क्षमा होणार नाही, कारण तुम्हाला सत्य चांगल्या प्रकारे माहीत आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं का? या ठिकाणी एक उदाहरण घेऊ आपण पाप लपत नाही याबद्दल. जर आपण या ठिकाणी 2 शमूएल काढूया. तू ते गुप्त केले, परंतु मी ही गोष्ट सर्व इस्रायल पुढे व सूर्यापुढे करीन. ओके, कळलं का अर्थ? पहा आपण जे वचन घेतोय दाविदा संदर्भात आहे. कोणा संदर्भात? दाविदा संदर्भात. दाविदाने एक पाप केलं होतं. कोणतं पाप? व्यभिचाराचं. कोणतं? व्यभिचाराचं. आणि त्याला असं वाटलं होतं का मला कोणी पकडू शकत नाही. आणि पण देवाचं वचन नाथान संदेशाद्वारे त्याच्याकडे गेलं आणि प्रभू काय म्हणतो त्याच्याद्वारे? पुन्हा वाच. कारण तू ते गुप्त केले. तू कसं केलं? गुप्त. म्हणजे तुला वाटलं का कुणी मला पकडू शकत नाही. म्हणून मी सांगितलं का आज लोक चुकीच्या गोष्टी करतात आणि आडोसा कसला घेत आहेत? वचनाचा. कसला आडोसा घेतात? वचनाचा. पण तुझ्या अंतरात्म्यात माहीत असतं का तू चुकलाय? तुझ्या अंतरात्म्यात तुला माहीत असतं का हे चुकीचं आहे, पण तू आडोसा घेऊ नये करतोय. पण ते म्हणतो तू जे गुप्त करतो ते मी सूर्य देखत म्हणजे प्रकाशात आणणार आहे. समजतंय का? म्हणून कोणतंच पाप देवापासून लपत नाही. परमेश्वर प्रत्येक गोष्ट समोर आणणार आहे. समजतंय का? कशा प्रकारे आपण वाचूया? दाविदाचं उदाहरण घेऊया आपण. त्याच ठिकाणी आपण 2 शमूएल याचा 11वा अध्याय त्याचं 1 आणि 4 वचन वाचूया. प्रथम 1 वचन वाचूया, कारण आपल्याला हे शिकायचं का पाप लपत नाही आणि कशा प्रकारे पाप उघडं होतं हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी 2 शमूएल 11वा अध्याय त्याचं 1 वचन वाचू आपण. आणि असे झाले की वर्ष बदलण्याच्या वेळी राजे लढाईला बाहेर पडतात. त्यावेळी दाविदाने यावाब त्याच्यावर आपले ताकद व सर्व इस्रायल यांना पाठवले आणि त्यांनी अमोनच्या संतानाचा नाश करून राबा नगराला वेढा घातला, परंतु दावीद यरूशलेमेत राहिला. ओके, प्लीज लक्ष देऊन ऐका. दाविदाचं पाप लपत नाही हे मला तुम्हाला स्पष्ट करून सांगायचं आहे. बायबल सांगतं की दावीद कुठं राहत होता?
बोला, दावीद कुठे राहत होता? येरुशलेममध्ये. येरुशलेम म्हणजे एक प्रकारचा तटबंदीचं नगर होतं, एका किल्ल्यामध्ये तो राहत होता. आणि या वर्षात आम्हाला कळतं का जेवढे मोठमोठे अधिकारी होते ते कुठे गेले होते? लढाईला. समजतंय का? ठिकाणी रेफरन्स मी यासाठी देतोय की आम्हाला पाहायचंय, समजायचंय का पाप लपत नाही आणि दाविदाची प्लॅनिंग काय होती. या ठिकाणी आम्ही ह्याला हे वचन रेफरन्स संदर्भ देतं का त्या ठिकाणी लढाईसाठी सर्व लोक गेलेत. तो स्वतः येरुशलेममध्ये आहे आणि तो दावीद कोण आहे? राजा आहे. कोण आहे? राजा. त्याचं सर्वसामान्य लोकांसारखं घर कुठं असेल? गल्लीमध्ये नाही. दाविदाचं घर कुठं असेल? एका विशेष ठिकाणी, एका तटबंदीच्या ठिकाणी, एका उंचावर. म्हणजे एक किल्ला चांगला असेल भक्कम का ज्याच्यामध्ये कुणी सहसा प्रवेश करू शकत नाही. त्या ठिकाणी मोजके लोक असतील आणि जेही लोक असतील कोणाचे खास असतील? समजून घ्या मी का समजवतो म्हणजे तुम्हाला पुढं कळेल का. तो एका अशा ठिकाणी राहतो का त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला प्रवेश नाही. जेही लोक त्या ठिकाणी आहेत ते असे लोक आहेत का सर्व दाविदाचे खाजगीचे लोक आहेत. आणि बायबल सांगतं का अशा ठिकाणी तो राहत असता काय झालं आपण वाचूया 4थं वचन. मग दाविदाने दूत पाठवून तिला आणून घेतले आणि ती त्याच्याकडे आली व तो तिच्यापाशी निजला, कारण ती आपल्या विटाळापासून शुद्ध झालेली होती आणि ती आपल्या घरी परत गेली. नेक्स्ट वचन. मग ती बाई गरोदर झाली आणि तिने दाविदाला निरोप पाठवून सांगितले की मी गरोदर आहे. ओके. हां, आता इथं लक्ष देऊया आपण. बायबल सांगतं दाविदाने तिच्याबरोबर काय केलं? व्यभिचार. काय केला? व्यभिचार. आता दाविदाला असं वाटलं की मी जे केलं ते लपणार, मी जे केलं ते लपणार. पण बायबल सांगते का ती काय झाली? गर्भवती. ती काय झाली? गर्भवती. आणि म्हणून त्याला वाटलं का ते पाप काय करायचं? लपवायचं. हे पाप काय करायचं? लपवायचं. आणि म्हणून हे पाप लपवण्यासाठी त्यांनी कोणाला बोलवलं होतं? त्याच्या दुसऱ्याला, तिच्या पतीला उरिया हित्तीला. कोणाला बोलवलं? उरिया हित्तीला. समजतंय ठिकाणी. आता दाविदाला या ठिकाणी असं वाटतं की मी पाप केलं आणि माझं पाप कुणी पकडू शकत नाही कारण मी ते पाप लपवण्यात अत्यंत एक्सपर्ट आहे. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी तिच्या पतीला बोलवलं. कोणाला बोलवलं? तिच्या पतीला. आणि त्याला असं वाटलं का हा तिच्यापाशी जाईल आणि मग जो आरोप माझ्यावर येणार आहे तो आरोप माझ्यावर येणार नाही. समजतंय? पहा, प्रथमतः दाविदाने कोणतं पाप केलं होतं? व्यभिचाराचं. कोणतं पाप? व्यभिचाराचं. ते पाप लपवण्यासाठी स्वतःवर आलेलं पाप ते कोणाच्या डोक्यावर टाकणार होता? तो तिच्या. समजतंय का? हे दुसरं पाप. एक पाप लपवण्यासाठी दावीद किती पाप करतोय? 2. इथपर्यंत थांबत नाही. तर बायबल सांगतं का ज्यास तो तिच्यापाशी जात नाही आणि तो त्याला पुन्हा पाठवतो. बायबल सांगतं का दावीद त्या ठिकाणचं एक असं फरमान काढतो की त्याला लढाईच्या अशा ठिकाणी पाठवा का ज्या ठिकाणी तो परत येऊ शकत नाही. म्हणजे तो काय झाला पाहिजे? मेला पाहिजे. म्हणजे दावीदने किती पाप केले? 2, 3. किती पाप केले? 3. पहिलं पाप कोणतं? व्यभिचार केला. दुसरं पाप कोणतं? त्याला बोलून घेतलं. पहिलं पाप व्यभिचाराचं. दुसरं पाप जे स्वतःवरचं पाप आहे ते कोणावर टाकतो? तो उरिया हित्तीवर. ते दुसरं पाप. आणि तिसरं पाप म्हणजे त्याचं खून करणं. त्याचं खून करणं. समजतंय? 3 पाप. आता मला सांगायचं काय या ठिकाणी का दाविदाला असं वाटतं का मी खूप चालाक आहे, मी खूप हुशार आहे आणि मला कुणी पकडू शकत नाही. उरिया हित्ती एक मात्र व्यक्ती होता का जो माझ्यावर बोट ठेवू शकत होता, त्याचाही नायनाट केलाय. आता कुणी राहिलेलं नाहीये. आणि मी ज्या ठिकाणी राहतो ते असं ठिकाण आहे का सर्वसामान्य लोकांना हे कळलंच नाही का मी काय केलेलं आहे. म्हणून त्याला असं वाटत होतं की कुणी मला पकडू शकत नाही, कुणी माझा हात धरू शकत नाही, कारण मी एक राजा आहे आणि जे चाकर माझे आहेत ते माझ्या अंडर आहेत आणि तेही मला स्पर्श करू शकत नाही किंवा तेही माझ्या विरुद्ध जाऊ शकत नाही. समजतंय का? दाविदाला कोणती उपमा आहे? राजाची. कोणाची? राजाची. आणि दाविदाला हे म्हणण्यात येतं का देवाच्या हृदयाच्या जवळचा व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? ठिकाणी त्याला हे नाही कळलं का माझ्यावरती पण कोण आहे? समजतंय का? त्याला असं वाटत होतं की मी तटबंदीच्या नगरामध्ये आहे, मी अशा ठिकाणामध्ये आहे का सर्वसामान्य लोकांना कळणारच नाही. उरिया हित्ती तर मरून गेला, आता मला कुणी पकडू शकत नाही कारण माझ्यावरती या पृथ्वीमध्ये येरुशलेममध्ये कोणीच नाही. पण तो विसरून गेला का माझ्यावरतीही तो सनातन परमेश्वर आहे. समजतंय का? ज्यावेळेस तुमच्यामध्ये मोह हावी होतो, सैतान तुमच्या मनाची अशी पकड घेतो का तुम्ही विसरून जाता का परमेश्वर आहे, तुम्ही विसरून जाता का तो पाहणारा आहे. समजतंय का? तो ज्यावेळेस या सगळ्या प्लॅनिंग करत होता, योजना करत होता, त्याला एकदाही कळलं नाही की देव मला पाहतोय. कोणा सानिध्यात बसायचा?
देवाच्या. अशी आराधना करायचा का कपडे निघून जायची तरी त्याला कळत नव्हतं की मी आराधना करतोय. मग असा व्यक्ती कसं विसरून जातो की मी एवढं पाप करतोय पण कोणी मला पाहतंय. समजतंय का? कारण ज्यास आम्ही पापात पडतो सैतान आम्हाला एक सर्टिफिकेट आणून देतो. तू खूप हुशार आहे, तू खूप चालाक आहे आणि तुझी चालाकी कोणी पकडू शकत नाही. आणि मग आम्हाला जो कॉन्फिडन्स आहे तो ओव्हर कॉन्फिडन्स होऊन जातो. समजतंय का? एखादी गोष्ट आम्हाला करायची पण आपल्याला वाटतं नको चुकीचं होईल. सैतान म्हणतो का नाही तसं होणार नाही, तुला माहीत नाही की तू किती क्लेवर आहे. याच्या पहिले तू भरपूर गोष्टी केल्या, कधी तुला पकडलं का? नाही पकडलं. तो तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट अशा प्रकारे मांडतो की तू खूप क्लेवर व्यक्ती आहे आणि सहसा तुला कुणी पकडू शकत नाही. समजतंय का? पण बायबल सांगतं का जरी कुणी साधारण व्यक्तीने पाहिलं नाही पण कुणी पाहिलं? देवाने. कुणी पाहिलं? देवाने. आणि प्रभूने कोणाला उभं केलं? कोणाला उभं केलं? नाथान संदेष्टा पाठवला आणि त्या डोक्यात प्रकाश पाडला का ऐक, जरी कुणी नाही पाहिलं मी तुला पाहिलेलं आहे. समजतंय का? एवढी चालाकी केली, एक पाप लपवण्यासाठी 3 पाप केले पण काहीच वाटेला आलं नाही. उलट बायबल सांगतं का त्याच्या घराच्या विरुद्ध तलवार उभी राहिली. म्हणजे तुम्ही किती चालाक असा, तुम्ही किती वचनाचा रेफरन्स घ्या, स्वतःला लपवायचा प्रयत्न करा पण देवापासून काही एक लपू शकत नाही. म्हणून देवाची इच्छा आहे का प्लीज तुम्ही पापात पुन्हा पडू नये. तुमचं जीवन मी रक्ताद्वारे स्वच्छ केलंय, तुम्ही आपलं जीवन मला समर्पित करा. का? कारण पापाचं वेतन काय? मरण. पापाचं वेतन काय? मरण. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कारण आपण कोणते लोक आहेत? कोणते लोक आहेत? ओके, निवडलेले. अजून? ओके, अजून? ओके, निवडलेले आहोत. विश्वास. बघा मला काय समजून सांगायचं या ठिकाणी का जसं आपण पाप करतो ना, देवाच्या विरोधात आपण पाप करतो, हा तर एक गुन्हा आहे. पण त्यातून सर्वातून घाणेरडी गोष्ट म्हणजे काय का आपण फक्त निवडलेले नाही, आपण फक्त ख्रिस्ती विश्वासाने नाही तर आपण देवाचं राज्य वाढवणारे आहोत. देवाचं राज्य वाढवणारे. आणि मग देवाचं राज्य वाढवणारा जर एन्जॉय करतोय पापामध्ये तर मला सांगा का एक नवीन व्यक्ती काय आदर्श घेईल त्याच्याकडून? उभा राहा एक मिनिट. हा तो व्यक्ती आहे जो प्रभूचा आहे, जो निवडलेला आहे. समजतंय? आपण म्हणतो आशीर्वाद पाहिजे कोणाकडे? या देवाकडे. आरोग्य पाहिजे? देवाकडे. धनवान पाहिजे? देवाकडे. सगळं कोणाकडे भेटतंय? देवाकडे. आणि मग देवाकडे या, देवाकडे तुम्हाला सर्व काही भेटेल हे आम्ही सांगतो. आणि मग जर समजा हा तो व्यक्ती आहे जो ख्रिस्ती आहे आणि हा प्रत्येक आशीर्वादाने ब्लेस आहे पण ॲट द सेम टाइम हा दारू पितो, हा व्यभिचार करतो, मग नवीन लोकांसमोर काय आदर्श म्हणून आपला परमेश्वर राहील? का त्यांना कळेल की यांच्या प्रभूकडे ब्लेसिंग्स पण आहे आणि देहाची पण इच्छा आहे, चला याच्याकडे डबल फायदा आहे. कळतं का मी काय म्हणतो? खूप महत्वाचं कळलं पाहिजे. आपल्या प्रभूकडे काय आहेत? आशीर्वाद, पण मोकळीक बी कसली? पाप करण्याची. हा ख्रिस्ती व्यक्ती, हा विश्वासणारा व्यक्ती, बरोबर, हा म्हणतो का प्रभूकडे या, याच्याकडे पाहून वाटतं का भरपूर आशीर्वाद आहे, पण ॲट द सेम टाइम हा दारू पितो, हा व्यभिचार करतो, हा वाईट गोष्टी करतो, हा पाप करतो. मी एक नवीन व्यक्ती, मला वाटलं अरे भरपूर चांगलं आहे यांच्याकडं. अडवणूक नाही, दोन्हीकडून आशीर्वाद आहे. जगी लागणाऱ्या गोष्टी पण भेटतात आणि देहाची इच्छा करण्याची पण मोकळीक या येशूमध्ये आहे. समजतंय का? नवीन व्यक्तीवर काय इम्प्रेशन पडेल जर आपण पाप करतो. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो का जे काही तुम्ही अंधारात करता मी ते प्रकाशात आणल, कारण तुमच्याद्वारे परमेश्वराचं इम्प्रेशन, प्रभाव लोकांवर चुकीच्या प्रकारे पडत आहे. कळतंय का? समजा मी या ठिकाणी प्रीचिंग करतोय, वचन सांगतोय आणि ॲट द सेम टाइम मी दारू पिताना तुम्हाला दिसलो, तुम्हाला वाटलं चांगलं आहे, पण प्रेयर पण करायची, जे पाहिजे ते पण मिळायचं आणि देहाची पण इच्छा पूर्ण करायची. जमतं का असं? म्हणून परमेश्वर काय उघड करतो? पाप. का? कारण तुझ्या लक्षात यावं का तू फक्त एक व्यक्तिगत व्यक्ती नाही तर तू देवाचा प्रतिनिधी म्हणून या पृथ्वीवर पाठवलेला आहे. कळतं का? या ठिकाणी जे सेवा करतात त्यांच्यासाठी विशेष आहे. फक्त सेवाच नाही, प्रत्येक ख्रिस्ती विश्वासाचं कामच आहे का प्रभूची सेवा करावी. आणि म्हणून दुहेरी रोल आम्हाला प्रभूमध्ये चालत नाही. म्हणून परमेश्वराने दाविदाचं पाप उघडं केलं का एक सर्वसामान्य व्यक्ती दाविदाकडून काय आदर्श घेईल? का तू तर म्हणतो मी देवाचा निवडलेला आहे, देवाच्या बद्दल एवढी स्तोत्र सहित लिहून ठेवतो, तू असे कामं करतो का? समजतंय का? स्तोत्र सहित कोण लिहिली? दाविदाने. मग काय इम्प्रेशन घ्यायचं तुझ्याकडून? एवढं देवाबद्दल गुणगान करतो आणि दुसरं तुझा रोल बघा कसा आहे.
मग लोक दाविदावर संशय नाही धरणार, कोणावर संशय धरणार? असा कसा प्रभू तू? समजतंय का? सर्व फिरून कोणावर येतं? देवावर. म्हणून परमेश्वर नेहमी जे त्याची लेकरं आहेत त्यांना अधिक दिवस ते पापात राहू नये म्हणून त्यांचं पाप परमेश्वर काय करतो? उघडं करतो. यासाठी का त्या पापातून तुम्ही पडू नये, तर त्या पापातून तुम्ही सावरावे आणि पुन्हा एक नवीन सुरुवात प्रभूच्या राज्यात आणि मार्गात तुम्ही करा. समजतं का? ठिकाणी बायबल सांगतं योसेफाचे भाऊ, आणि योसेफाबद्दल जर आपण वाचलं तर बायबल सांगतं का योसेफ आणि त्याचे भाऊ काय होते? इस्रायल होते. काय होते? इस्रायल. समजतंय का? याकोबामधून जे त्याची लेकरं होते हे कशाला दर्शवतात? इस्रायल राष्ट्राला. समजतंय? पण बायबल सांगतं का बाकीच्या मनात कोणाचा द्वेष होता? योसेफाचा. कोणाचा? योसेफाचा. आणि त्या द्वेषापायी त्यांनी त्याला काय केलं? मारलं आणि विकलं. मारलं आणि विकलं. पण बायबल असं सांगतं का त्यांनी जरी ते पाप लपवण्याचा प्रयत्न केलं पण पाप लपलं का? प्रभूने ते पाप उघड केलं. का उघड केलं? कारण तुम्हाला इस्रायल बनवायचं, तुम्हाला राष्ट्र बनवायचं. आणि मग जर तुमची वृत्ती इतकी घाण आहे तर तुम्हाला कशा प्रकारे मी इस्रायल बनवणार? समजतंय का? किती चाललं माहित नाही. समजतंय का? ठिकाणी का परमेश्वर उघडं करतो? कारण तुम्ही देवाची लेकरं आहेत, तुम्हाला प्रभूचं राज्य वाढवायचं आहे. आणि मग देवाला डबल रोल करणारे लोक नको आहेत का? कारण नवीन व्यक्ती काही घेणारच नाही तुमच्याकडून. उलट त्याला वाटेल चांगलं आहे प्रभूत, ब्लेसिंग्स पण भेटतात आणि देहाची इच्छा करण्याची पण मोकळी आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो का तुम्ही जे अंधारात करता मी ते प्रकाशात उघडं करल. का? कारण तुमच्याकडे बघून चार लोक पडले नाही पाहिजे, पण त्यांना कळलं पाहिजे का खरंच परमेश्वर न्यायदेव आहे. तो चुकीच्या गोष्टी त्याच्या राज्यात इन्व्हॉल्व्ह होऊ देत नाही, त्याला परवानगी देत नाही. समजतंय का? का पॉल रोमकराच्या पत्रात एवढं जीव तोडून ते पत्र लिहितो? कारण अनेक लोकांना वाटतं का नाही बाप्तिस्मा झाला माझा, नाही माझं चर्चमध्ये खूप चांगली पोझिशन दिलेली मला, आता काय सगळं संपलेलं आहे, मला तो रोल भेटलेला आहे. आणि पापात एन्जॉय करतात. पण ते म्हणतो का ऐक, लपलेलं नाही आहे, मी सर्व ते उघडं करणार आहे. समजतंय का? नवीन व्यक्ती तुमच्याकडून काहीच घेऊ शकत नाही, उलटा तो देवापासून दूर जातो. समजा एखादा पाळक असेल ज्याचं जीवन भ्रष्ट झालंय पण तो देवाची सेवा करतो, राहतो काही आदर्श आमच्या मनात त्याच्याबद्दल? नाही. त्याला आपण हाकलून देतो, त्याला आपण उभा पण करत नाही, त्याच्याबद्दल आपल्या मनात रिस्पेक्ट राहत नाही. इनडायरेक्टली आपण त्या ठिकाणी आपल्या मनात त्या देवाबद्दलच घृणा बाळगतो का प्रभू असं कसं तू अशा लोकांना उभं केलंय? कळतं काय? ठिकाणी कारण अनेकदा अशा ठिकाणी पाहिलं का ज्यास पाळक किंवा सेवक चुकीचे निर्णय करतात, चुकीच्या गोष्टी करतात, तो सर्वसामान्य व्यक्ती विचारात पडतो, अरे ज्यांनी आम्हाला एवढं ज्ञान शिकवलं, एवढं देवाबद्दल शिकवलं, मग तू या गोष्टी कशा करतो? मग असा कसा प्रभू जो चांगल्या गोष्टीबद्दल सांगतो आणि वाईट गोष्टीची परवानगी देतो? समजतंय का? आणि आडोसा कसला घेतो? वाचनाचा. म्हणून देवाला ही न आवडणारी गोष्ट आहे. आणि म्हणून देव म्हणतो का मी तुझं पाप उघड करणार आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही वाचा. दाविदाचा जो मुलगा होता शलमोन, बायबल सांगतं का ज्यावेळेस शलमोन मेला आणि त्याचा मुलगा त्या ठिकाणी त्याच्या जागेवर गेला, तो म्हणला का माझ्या बापाने काय ठेवलं होतं तुमच्या कमरेवर? बोट. काय ठेवलं होतं? बोट. पण त्या बोटाचं ओझं कसं होतं? हाता एवढं. पण मी तुमच्यावर काय ठेवणार आहे? हात ठेवणार आहे. समजतं काय म्हणायचं? या ठिकाणी जास्त लोक येतात, लोकांद्वारे शलमोनाबद्दल हे निघतं का त्यांनी जी आमच्याकडून ऑफरिंग घेतली, त्यांनी जे मंदिराचा आमच्याकडून पैसा घेतला, त्यांनी जे आमच्याकडे टॅक्स लावले ते प्रभूच्या नावात लावले आणि त्यांनी ते चुकीचं केलेलं आहे. जे बायबल रीड करतात त्यांना हे समजेल या गोष्टी मी काय सांगतो. ज्यावेळेस यरबाम त्या ठिकाणी निवडला गेला, राहबाम, लोक काय म्हणले का तुझ्या बापाने भरपूर आमच्यावर काय टाकला? जू टाकला. काय टाकला? हा शब्द विचार करण्यासारखा आहे. काय टाकला? जू टाकला. ज्यावेळेस दावीद लोकांकडून प्रभूच्या मंदिरासाठी ऑफरिंग घेत होता, लोकांनी संतोषाने दिला, पण ज्यावेळेस त्याच्या मुलाची वारी येते तर लोकांनी काय शब्द वापरला? काय टाकला? समजतंय का? त्यांनी अयोग्य प्रकारे लोकांकडून पैसा घेतलेला आहे. आणि मग अयोग्य प्रकारे घेणं देखील काय? पाप. आणि ते पाप लपत नाही. तुम्ही डीपमध्ये शलमोनाबद्दल स्टडी करा की त्यांनी अशा भरपूरशा गोष्टी केल्यात प्रभूच्या नावाखाली, पण देव त्याच्या राज्यात पाप स्वीकारत नाही, पापाला परवानगी देत नाही. भले तो शलमोन असो, पण देवाने त्याचाही पर्दाफाश केला आणि दाखवून दिलं का तोही चुकलेला आहे. समजतंय का? तर जर शलमोनला फ्रीडम दिला असता तर मग आम्हालाही फ्रीडम पाहिजे प्रभू. समजतंय का? त्याला फ्रीडम येतं, कोणाला पाहिजे?
आम्हाला पण. म्हणून बायबल सांगतं का देवाच्या राज्यात पाप लपत नाही. म्हणून प्लीज असं काही पाप तुमच्यामध्ये असेल आणि तुम्ही त्या पापासाठी एखादा वाहनाचा आडोसा घेताना म्हणता का नाही मी जे करतो ते बरोबर करतोय, तर प्लीज एकदा तपासा का तुमच्यात जो प्रकाश आहे तो खरंच प्रकाश आहे का तो अंधार आहे. समजतंय ना. म्हणून या ठिकाणी चेक करा स्वतःला. जसं आपण दाविदाचं उदाहरण घेतलं, त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला पण नाही लपलं. योसेफच्या पण भावाने त्याला मारलं, बापाला सांगितलं की जागा जागा बघ हा सगळं रक्तानी भरलेला आहे, का जनावराचं रक्त लावलं का बाप वयोवृद्ध आहे, बाप वयोवृद्ध आहे, तो आम्हाला काय येऊन त्या जंगलात चेक करणार आहे. पण देवाची नजर बरं आणि वाईट दोन्हीवर पण आहे आणि देवापासून काही एक लपत नाही आहे. म्हणून आपण आपलं जीवनक्रम चेक केलं पाहिजे का माझ्या जीवनक्रमामध्ये मी कोणाविरुद्ध काही असं करतोय का. कदाचित ते त्याला नाही माहीत पण कोणाच्या नजरेत ते वाईट आहे, देवाच्या. आणि देव ते लपून ठेवणार नाही, तर परमेश्वर ते उघड करणार आहे. समजतंय का. ज्या प्रकारे योसेफाच्या भावांचं देखील पाप प्रभूने लपून ठेवलं नाही, सर्वांसमोर सगळ्या जगांसमोर प्रभूने ते आणलं. समजतंय का. नाही तर प्रभू म्हणला असं यांना इस्रायल बनवायचं लपून टाकाय. यांचं जे काय म्हणतात त्याला लोकांवर जे इम्प्रेशन पडलं पाहिजे ते प्रॉपर पडणार नाही. पण देव पाप स्वीकारत नाही, मग तो कोणी का असाना, मग ते इस्रायलची लेकरं असू द्या, मग तो दावीद असू द्या, देव कोणालाच परवानगी देत नाही. म्हणून आपल्या लाईफमध्ये चेक करा का अशा काही गोष्टी आहेत का जे देवाच्या विरुद्ध आहे. मला त्याबद्दल कोणी जज करू शकत नाही, माझा हात कोणी धरू शकत नाही, पण तुम्हाला धरणारा परमेश्वर आहे. समजतंय का. कधी कधी आपल्याला मी जसं सांगितलं का सैतान येऊन सांगतो का ऐक तुला कोणी पकडू शकत नाही, तू खूप क्लेवर आहे, तू खूप चालाक आहे आणि तू सहसा कोणाच्या हातात येऊ शकत नाही. पण लक्षात घ्या का देवापासून तुम्ही सुटू शकत नाही. समजतंय का. म्हणून चेक करा आपलं लाईफ, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आपण म्हणतो देवा मला अभिषेक दे, काय दे, ते म्हणतो ऑलरेडी तू अभिषेक दे, ऑलरेडी मी तुझ्यामध्ये राहतो, पण तुझ्यामधून जी माझी आत्मिकता माझं सामर्थ्य अभिषेक व्हायला पाहिजे तो का नाही वाहत, कारण त्यामध्ये भरपूर असा कचरा भरला आहे. म्हणून माझा फ्लो माझं सामर्थ्य ज्या प्रकारे वाहिलं पाहिजे ते वाहत नाही. समजतंय का. पहिले पण आपण एक्सप्लेन केलं होतं. समजा तुमच्याकडे एखादी टू व्हीलर आहे, तुम्ही एक्स्ट्रा इंजिन लावून घेता का तिला डबलवरती, का पळत नाही गाडी, पळत नाही तर काय करता, काय करता, म्हणजे काय अडकलाय तिच्यात. समजतंय का. गाडी तुमच्याकडे 100 cc जी नाही, अजून एक इंजिन लावून टाक डबल, पळतच नाही. आपण डबल इंजिन नाही लावत, जे इंजिन आहे त्याला काय करतो, सर्व्हिसिंग करतो. बाबा ऑइल टाक त्याच्यामध्ये, फिल्टर धुवून काढ चांगल्या प्रकारे, का कारण ती पळू शकते पण कचरा अडकलाय कुठंतरी त्याच्यात, म्हणून ती पळत नाही. सेम त्या प्रकारे अभिषेक ऑलरेडी आमच्यामध्ये, देवा अभिषेक आहे, तेव्हा म्हणतो किती अभिषेक, मी आलो, मी काय कमी जास्त पॉवरचं आहे का, त्याच्यात जास्त पॉवरने आलो, तुझ्यात कमी पॉवरने आलो. समजतं का मला काय म्हणायचं. उभा राहता. देवाचा आत्मा कोणाकोणामध्ये, मग देवाचा आत्मा पॉवर वाईज वाहतो का प्रत्येकात, का तुझ्यात 50च्या पॉवरने येतो आणि तुझ्यात 60च्या पॉवरने मी येतो, नाही. देवाचं सामर्थ्य सर्वांमध्ये समान आहे. तुमच्यातून ते किती बाहेर पडतं हे डिपेंड करतं तुमच्या धार्मिकतेवर. कळलं का. जसं हा इथं 1000चा हे लावला आपण, मर्क्युरी लावली, इथं 50चा किंवा 10चा झिरो बी लावला तरी तो जळणार. कळतंय का. लाईटचा पॉवर तेवढाच आहे, पण त्या बल्बवर डिपेंड करतं का किती लाईट बाहेर फेकायचं. लाईट 1000ची वाहती आणि तुम्ही जर 10चाच बल्ब लावला तर कितीचा लाईट वाहणार, 10चाच, का कारण त्याच्यात ती मर्यादा आहे. सेम वे तुमच्यात जो अभिषेक आहे, तुमच्यात जो अनुग्रह आहे, तुमच्यात असलेल्या पापामुळं, तुमच्यात असलेल्या चुकीच्या गोष्टीमुळं तो वाहत नाही, तो ब्लॉक झाला. आणि तुम्ही म्हणता का देवा अभिषेक, देवा अभिषेक, ते म्हणतो पाप बाहेर काढ, अभिषेक ऑलरेडी तुझ्यात ठेवला आहे, तो भरपूर वाहू लागल. समजतंय का. गॅस असेल ना तुमच्या घरामध्ये, गॅस आपण बघतो का कधी कधी गॅस त्या प्रकारे जळत नाही ज्या प्रकारे तो जळला पाहिजे. आम्हाला कळतं कसली गरज आहे, सर्व्हिसिंगची. कसली, सर्व्हिसिंगची. का कारण गॅसची टाकी तर बरोबर आहे, गॅस पण आहे, पण जेवढा बाहेर पडला पाहिजे तेवढा बाहेर पडत नाही, कारण कचरा अडकला. आणि म्हणून कचरा काढणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ते म्हणतो का पाप मी लपून ठेवत नाही, पाप मी बाहेर काढतो, का कारण कचरा निघाला का अभिषेक वाहणार.
समजतंय का? म्हणून अनेकदा ज्यावेळेस पाप बाहेर निघण्याचा प्रयत्न करतं, वचन आम्हाला टोचू लागतं, तर आपण ते कबूल केलं पाहिजे का, होय प्रभू मी चुकलो. दाविदाची सगळ्यातून बेस्ट क्वालिटी कोणती? कबूल करणं का होय मी पाप केलेलं आहे. जर तुम्ही एक्सक्यूज देता, कारण देताय, तर तुम्ही तुमचा अभिषेक ब्लॉक करताय. समजतंय का? परमेश्वर पाप उघडं करतो तुम्हाला बदनाम करण्यासाठी का? प्रभूला बदनाम करायचं का? आपल्याला बदनाम नाही करायचं. प्रभूला तुमच्यात त्याचं राज्य वाढवायचंय, पण ते म्हणतो परवानगी दे का माझं वचन तुझ्यात कार्य करावं, पाप निघावं, म्हणजे माझं राज्य वाढेल. पण तू लपतो, तू शॉर्टकट करतो, तू कबूलच करत नाही. कधी कधी तर आपण त्या सेवकालाच नाकारून टाकतो, नाही बोगस प्रीचिंग याची. काय कारण तुझं काय कुठं झालं? पाप. तुला पाडण्यासाठी नाही, तुला वाढवण्यासाठी ते उघडं करत होतो, पण तू ते वचनच घेत नाही. अनेक लोक चर्चच बदलून टाकतात. अनेक लोक चर्चच बदली करतात. का? कारण तिथं काय उघडं होतं? पाप. वचन टोचू लागतं आणि मग असं वाटतं का नाही आमची बदनामी. अरे बदनामी नाही, तुला घडवायचंय, तुला वाढवायचंय. म्हणून परमेश्वर तुझ्या अंधारात करतो ते प्रकाशात आणतो, कारण तुझ्यात देवाचा गौरव होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? म्हणून पाप देवाच्या राज्यात लपत नाही. कोणतंही पाप असू द्या, ते 100% बाहेर पडणार. म्हणून त्यापासून तुम्ही वाचा, बायबल रीड करा. कुणी ज्या एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध जर चुकीचं षडयंत्र रचलंय, ते पण लपलेलं नाही. मर्दखै आणि हमान उत्तम एक्झाम्पल आहे आमच्यासमोर. का ज्या ठिकाणी आपण बघतो का मर्दखै विरुद्ध हमान षडयंत्र रचतो आणि घरात एक बांबू उभा करतो. बाहेरच्या लोकांना नव्हतं माहीत काय झालं, पण बायबल सांगतं तेही पाप त्याचं लपलं नाही. ज्या वेळेस एस्तरचा पडदा फाश केला, एक षंड त्या ठिकाणी उभा होता आणि तो म्हणला का ऐक, यांनी आपल्या घरात एक बांबू उभा केला आहे मर्दखैसाठी, त्या मर्दखैने तुझं जीवन वाचवलेलं आहे. समजतंय का? ऑलरेडी त्याचा पडदा फाश झाला होता, पण हे एक पाप त्यांनी केलं होतं, तेही पाप त्यांनी उघडं केलं. तेही पाप त्यांनी तिथं उघडं केलं. समजतंय का? समोर ज्यास मर्दखै होता तो असं दाखवत नव्हता का माझ्या हृदयात तुझ्याबद्दल द्वेष आहे, पण मागं कपट भावना, कपट योजना तो आखायचा. आणि देवाच्या राज्यात पाप लपत नाही. देव सर्व पाप समोर आणणारा आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही शिकलं पाहिजे की आमच्या मनात देखील कोणाबद्दल द्वेष असेल, एखादी कपट योजना आपण कोणाबद्दल आखत असेल, तर या सर्वांपासून वाचणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त एवढंच नाही पाप का तुम्ही कोणाबद्दल द्वेष करता. चुकीने पैसा मिळवणं हे देखील पाप आहे. अयोग्य प्रकारे कमाई करणं हे देखील पाप आहे. आणि आपण होतो मी नाही घेतलं तर दुसरे घेतील, म्हणून कोण घेतं? आपण. हेच कोणतं कारण आहे आपल्याकडं? मी नाही घेतलं तर दुसरे घेतील. याचं कामच तसं, घ्यावंच लागतं. पण लक्षात ठेवा, जे अयोग्य प्रकारे आलं तर टिकणार नाही, ते उडून जाईल. कदाचित तुम्हाला कोणी विचारणारं नाही आहे का तू कसं कमवतो, पण कुटुंबाकडे पाहून लगेच कळतं का अयोग्य प्रकारे याच्या कुटुंबात आलेलं आहे आणि प्रभू त्याचं पाप उघड करतो. चला समजून सांगतो थोडंसं. कसं पैसा कमवतो? अयोग्यरित्या. कसं कमवतो? अयोग्यरित्या. जितकं घेतलं पाहिजे त्याच्यापेक्षा कसं घेतो? अधिक. किंवा व्याजाचं काम करतो. कसलं? व्याज, जे देवाच्या विरुद्ध आहे. पण ह्याला कुणी विचारणारं नाही, याला कुणी विचारणारं नाही. आणि याला वाटतं मला कुणी पकडणारं पण नाही. पण देव पाप काय करतो? उघड करतो. कदाचित लोकांना वाटतं बापरे किती रिच आहे, याचा व्यवसाय कदाचित लोकांना माहीत नसेल, पण जे पैसा याच्याकडून येतो ना, पाठवतो काय, त्याद्वारे याचं सर्व पाप काय पडतं? उघडं पडतं. व्याजाने आणतो का? दर महिन्याला तुमच्या घरात हॉस्पिटलचा खर्च राहणार. तिकडून आणा, इकडे 20-25 भरत राहा. समजतं? व्यसनाची लत वगैरे लावून टाकेल. समजतं? जुगार बिगारची सवय लागून टाकेल. घरात शांती राहणार नाही. आणि मग ज्या त्याच्या फॅमिलीमध्ये जातो लगेच कळतं, नाही प्रे करा आमच्यासाठी. का हो? नाही फॅमिलीमध्ये ब्लेसच नाही. पैसा तर भरपूर आहे, मग का ब्लेस नाही? समजतंय का? तू जे अंधारात करतो ते प्रदर्शन परमेश्वर लोकांसमोर करून टाकतो का बघ हा पाप करत आहे. समजतंय का? ठिकाणी ज्या प्रकारे बलामाने ती मिळकत ठेवून घेतली आपल्याकडे, पहिले काय म्हणला का तू काही जरी देशील मी येणार नाही, पण नंतर काय म्हणतो, एक काम करा, आज तुम्ही इथं राहा. कदाचित देवाची इच्छा योजना बदल. समजतं का ठिकाणी? म्हणून पैशाचा देखील मोह स्वतःवर हावी होऊ देऊ
नका, कारण पाप अधिक दिवस लपत नाही. एक छोटीशी स्टोरी सांगतो. एका भावाबद्दल होती का 2 फ्रेंड्स होते, जसं आम्ही या ठिकाणी आहोत, आणि दोघंही एक सेम डिग्री दोघांनी घेतली, दोघंही सेम पासआउट झाले आणि दोघंही जॉब सर्च करत होते. पण या भावाचे वडील, उभा राहा एक मिनिट, या भावाचे वडील खूप मोठ्या पदावर होते, खूप मोठ्या पदावर होते आणि त्यांची खूप ओळख होती. दोघंही जॉब सर्च करत होते. आणि मग एक दिवस समजा आम्ही दोघं आहोत आणि हा तो आहे का, याचे वडील खूप मोठे अधिकारी आहेत, आम्ही दोघंही जॉब सर्च करतोय आणि मला एक ॲड्रेस भेटला का त्या ठिकाणी वेकन्सी आहे. आणि मग मी याला येऊन ते सांगितलं, अरे इथे तर अशी वेकन्सी आहे, तुझ्या पप्पांची ओळख असेल तर बघ, तिथं आपलं काम होऊ शकतं, तिथं आपलं काम होऊ शकतं. यांनी ते ऐकलं, बापाला सांगितलं आणि मग याच्याकडून मला ती न्यूज आली, काय रे ऐक, ती काय जागा बरोबर, ती जागा बरोबर नाही आहे, पगार बिगार तिथं काही भेटत नाही. मग ह्यांनी ते डोक्यातून काढून टाकलं, कारण ह्या मित्रांनी आणि त्याच्या वडिलांनी सांगितलं, काय सांगितलं का त्या ठिकाणी चांगला पगार भेटत नाही, तिथं चांगली सोय अवेलेबल नाही. आता ह्या ठिकाणी जे मी सांगतोय तुम्हाला ही हकीकत आहे. हा जो भाऊ होता हा विश्वासणारा होता. कोण होता? विश्वासणारा. आणि याचे वडील बायबल कॉलेजचे टीचर होते. कसले? बायबल कॉलेजचे. कसे टीचर? बायबल कॉलेजचे. आणि म्हणून ज्या यांनी याला सांगितलं, याला वाटलं की याचे वडील तर बाबा देवाचेच सेवक आहेत आणि त्यांनी सांगितलं असेल का व्हेकन्सी नाही, आपल्या फायद्यासाठी सांगतात. आपल्याला वाटलं अरे खूप मोठी पोझिशन आहे, चांगला पगार आहे, पण हे म्हणतायत की नको जाऊ, काय नाही, यांनी आपल्या डोक्यातून काढ. मग हा आपला जॉब सर्च करत राहिला, हा आपल्या दिशेने चालला. फोनवर कॉन्टॅक्ट व्हायचा फक्त, अरे काय चाललं आहे, काय नाही, मी सर्च करतोय. मग एक जॉब मालकीकडे लागला त्या भावाला आणि मग ह्याला विचारलं तर हा म्हणायचं का नाही, एक ठिकाणी बघतोय, कदाचित माझं काम होईल. आणि मग गपचिपमध्ये हा त्याच ठिकाणी जॉईन झाला जो पत्ता यांनी त्याला सांगितलेला होता. तिथं हा जॉईन झाला का, कारण तिथे एकच वेकन्सी होती. किती वेकन्सी होती? एक. आणि मग त्यांना असं वाटलं का जर मी याला सांगितलं तर मग ह्याला लावायचं की ह्याला लावायचं, जर मी ते मला लावतील त्याचा पत्ता कट होईल. बेटर काय कर, तू त्याला सांग का ते काम बरोबर नाही आहे. आणि काय केलं, स्वतःच्या मुलाला तिथं लावून घेतलं. पण याच्यापर्यंत ती बातमी पोहोचू दिली नाही. कैक महिने त्या ठिकाणी गेले. यांना वाटलं का खूप चांगलं ते काम आहे, पण ज्या प्रकारे ते काम पाहिजे होतं ते काम तसं नव्हतं. त्याचा पगारही त्याला भेटत नव्हता आणि त्या कामाची भरपूर त्याला हॅरेसमेंट झाली. आणि मग कंटाळून तो लोकांना सांगू लागला का रे अशा ठिकाणी का माझा पगार पण अडकला आहे आणि ते माझा पगार देत नाही आहे. आणि मग येणाऱ्या दिवसात याला ती गोष्ट कळली का ज्या ठिकाणी यांनी नोकरीबद्दल सांगितलं होतं, हा तर म्हणला होता जागा बोगस आहे, पण हा स्वतः जाऊन तिथं जॉईन झालेला होता. समजतंय का? ह्यांनी जे केलं ते गुपित केलं, लपून केलं, पण लपलं का ते? देवानी सर्व उघड केलं. मग काय झालं, याच्या नाही पण याच्या वडिलाबद्दल जो विश्वास होता ना तो उडून गेला. कारण हा तर माझ्यासारखा तरुण आहे, पण तो बायबल ट्रेनिंगचा शिक्षक आहे. मग शिक्षक असा तर स्टुडंट कसे असतील? समजतंय का काय सांगायचं या ठिकाणी? पाप लपत नाही, पाप कधीच लपत नाही. आमचा हा गैरसमज आहे का मला कुणी पाहिलं नाही, मी खूप चालाक आहे, माझ्या हातात मला कुणी धरू नाही शकत. देव तुला पकडणार, देव तुला पकडणार. जास्त लांब तू पळू शकत नाही. म्हणून पहिलं आपण उदाहरण घेतलं व्यभिचाराबद्दल. म्हणून जे यंग असतील त्यांनी या पापापासून विशेषतः वाचा. जे मॅरिड असतील त्यांनी विश्वासावर आपल्या हजबंडबद्दल, आपल्या वाईफबद्दल. पण जे यंग भाऊ बहीण आहेत त्यांनी व्यभिचाराच्या पापापासून वाचलं पाहिजे. नाही माझ्या मनात तसं काहीच नाही, पण लक्षात ठेव का परस्त्रीच बघता काय म्हण बहीण, काय म्हण बहीण, आणि परपुरुष बघताच काय म्हण भाऊ. म्हणजे सैतानाला जागा भेटणार नाही. पण कधी कधी आपण स्वतःला काय देतो, कॅरेक्टर सर्टिफिकेट, ऐक तू तसा नाही आहे, तुझं कंट्रोल तुझ्यावर चांगल्या प्रकारे आहे आणि तुझ्याकडून हे पाप घडू शकत नाही. म्हणून या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगतो का ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका, तर सैतान तुम्हाला आटपेल आणि कधी संपवल तुम्हाला कळणार नाही. म्हणून ते पाप होण्या अगोदरच परमेश्वराचा अनुग्रह तुमच्यावर आहे का येणाऱ्या शिक्षणाद्वारे तुम्हाला परमेश्वर सांगतोय का पाप लपत नाही, यासाठी का तुम्ही पापात पडू नाही. समजतंय का प्रभूने वचन का पाठवलं? जे पडलेत ते पुन्हा परत यावेत आणि जे नाही पडलेत ते सावरावेत. यापासून वाचणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आत्म्यात हुशार राहा आणि सैतानाला तुम्हामध्ये जागा देऊ नका. नाहीतर जे दाविदाबद्दल झालं ते तुमच्याबद्दल होईल. पण दावीद उठला, तुम्ही उठणार का नाही हे माहीत नाही. समजतं का मला काय म्हणायचं? दावीद पुन्हा प्रभूमध्ये उभा राहिला, पण एवढं सोपं
नाही. म्हणून प्लीज सैतानाला परवानगी देऊ नका आणि अंधारातल्या गोष्टी तुम्ही करू नका, कारण देव विशेषतः तुम्हाकडे बघतो, कारण तुम्ही प्रभूचे विश्वासणारे ख्रिस्ती लोक आहात. समजतंय? प्रे करूया आपण. ईश्वर तुला धन्यवाद देतो, तू खूप चांगला परमेश्वर आहे. देवा तू आज आम्हाला हेच प्रगट केले का पाप लपत नाही. येस परमेश्वरा. यासाठी का आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं माझे येस देव बाप्पा. आणि आमच्या जीवनामध्ये जर असं काही असेल प्रभू येस जे तुझ्या विरुद्ध आहे माझे येस प्रभू, तर ते आम्हातून दूर जाऊ दे. येस परमेश्वरा. हे पित्या आम्ही कोणतं कारण सांगू नये, येस आम्ही कोणता वाटाचा आडोसा घेऊन स्वतःला फसवू नये माझ्या येस देव बाप्पा. म्हणून देवा आम्हाला समजू दे का जे ज्ञान आमच्यामध्ये आहे ते ज्ञान खरंच तुझ्यातून आहे का, येस प्रभू. का ते अज्ञान आहे प्रभू. येस म्हणून देवा आमच्या बुद्धीत तू आत्मिक प्रकाश टाक आणि आम्हाला वाईटापासून वाचव माझ्या प्रभू. Yes, आणि Lord. आम्हा प्रत्येकात मोठा तुझा गौरव हो दे प्रभू. Yes, Lord. हे वचन तू यासाठी प्रगट केलं प्रभू, का जे या ठिकाणामध्ये आहे जे टीव्हीवर पाहतात माझ्या परमेश्वरा, Yes. कदाचित जर तुम्ही या पापामध्ये असाल का कदाचित तुम्ही अशा काही गोष्टी करतात जे देवाच्या विरुद्ध आहे, कदाचित तुम्हाला कोणी पकडणारं नाही, हात धरणारं नाहीये, पण लक्षात ठेवा का देवासमोर तुमचा न्याय उघडा आहे. Yes. आणि म्हणून देव म्हणतो का त्या दिवसापासून तू वाच, येस त्या गोष्टीपासून तू दूर राहा. Yes, आणि परमेश्वर. आजच आपल्या पापापासून पश्चाताप कर. Yes. कदाचित तुला कोणी पाहिलं नाही, पण देवाने तुला पाहिलेलं आहे. येस प्रभू. म्हणून हे पित्या आमच्यामध्ये जर असं काही असेल जर Yes, तुझ्या Lord. विरुद्ध आहे Yes, प्रभू, जे तुझ्या विरुद्ध आहे. आम्हापासून दूर जाऊ दूर जाऊ दे प्रभू. आणि आम्हाला तुझा Yes, गौरव तुझा होऊ दे. गौरव होऊ दे या परमेश्वर. ठिकाणी प्रत्येकांसाठी मी प्रार्थना करतो. Yes. काय प्रत्येकांना जे टीव्हीवर पाहतात Yes, प्रभू. आत्मपरीक्षण करणारा आत्मा दे येस लॉर्ड. आणि तपासू दे प्रत्येकानं आपल्या आत्म्यामध्ये येस मी कुठे चुकतोय का, Yes, प्रभू. मी निंदेचं पाप करतोय का, Yes, Lord. मी हेव्याचं पाप करतोय, Yes, प्रभू. मी नावं ठेवण्याचं पाप करतोय का, मी लोभाचं पाप करतोय का, Yes, Lord. मी व्यभिचारचं पाप करतोय का. जर आमच्यात असं असेल तर ते निघून जाऊ दे माझ्या निघून जाऊ दे देव. आणि आम्हाला तुझा तुझा गौरव. या सर्वांना प्रभूच्या नावात आम्ही ब्लेस Bless करतो माझ्या करतो, पित्या, yes. कारण हे सर्व तुझं राज्य वाढवणारे आहे, Yes, Lord. तुझं कार्य करणारे आहेत. Yes, आणि प्रभू. तुझी इच्छा आहे का पित्यात त्यांचा जो अभिषेक आहे तो दुप्पटीने वाहावं, तो Yes. सामर्थ्याने वाहावं. Yes, ते Lord. जिथं कुठं प्रार्थना करतील रिझल्ट यावे माझ्या Amen, प्रभू. amen, ते yes. हात ठेवतात लोकांमध्ये चमत्कार व्हावे माझ्या Yes, Lord. परमेश्वरा. ते कमांड करतात भूत पळून जावे माझ्या पित्या. Yes, देव बाप्पा. आणि म्हणून अब्बा तू आज आम्हाला करे करतोय, Yes. आपल्यातली घाण दूर करा. Yes, आणि माझा प्रभू. अभिषेक व्हायला पाहिजे Amen. आणि लोकात तुमच्यात माझं कार्य वाढलं पाहिजे. येस हालेलुया. थँक्यू लॉर्ड तू कार्य केलं. धन्यवाद प्रभू. माझ्या पित्या मी प्रार्थना करतो का जरी हा उपदेश या ठिकाणी संपला प्रभू, पण आत्म्यात आता उपदेश चालू होऊ दे प्रभू. येस आमेन. बोल त्यांच्याशी माझ्या परमेश्वर, येस अबा. आणि त्या प्रत्येकात तुझा गौरव तुझा गौरव दे. गौरव तुला देऊन ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या कडून पेत्रनात मागतो, स्वीकारतो. आमेन.